प्रकी तू सांग काय सुरत मधले रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स तेव्हापासून आतापर्यंत दिल दोस्ती पासून सांग, मे बी तुझं नोटीस केली असतील तर. हो नाही, तो म्हणाला तेच आहे पहिला रेड फ्लॅग, की तो स्वतःला खूप जास्त सिरियसली घेतो आणि स्वतः बद्दल काहीच त्याला म्हणजे आपण कसा लिवे देतो ना एखाद्याला, की आपण समजा उद्या मी असं म्हणाले की अरे मी हे काम केलं आणि त्यात माझं काम फार चांगलं नाही झालं वगैरे, तर तो अगदी मला म्हणजे प्रेमाने हे म्हणेल की नाही नाही असं काही तू वाटून घेऊ नको, चांगलं झालं, तू काम म्हणजे आता अजून काम करशील वगैरे, असं तो जसं मला समजावेल तसं तो स्वतःला कधीच सांगणार नाही. म्हणजे तो त्याचं खूप दडपण घेतो. सो आणि मग त्याने इतकं त्याचा स्ट्रेस घेतल्यावर बाकी सगळे पण तेवढंच त्याच्या आजूबाजूला स्ट्रेस घेतात. सो हा एक मेजर रेड फ्लॅग आहे त्याचा, की त्याने स्वतःला इतकं सिरियसली घेणं थांबवायला पाहिजे. आणि ग्रीन फ्लॅग म्हणजे मला असं वाटतं की आपण कुठलाही साथीदार निवडताना म्हणजे मला असं वाटतं मुली आणि आत्ताच्या मुली या बेसिक गरजा नाही आहेत ना आपल्या, की घर असलेला मुलगा पाहिजे किंवा त्याने पैसे कमवले पाहिजेत किंवा त्याने घरात सगळं म्हणजे पैसेही त्याची जबाबदारी आणि घर मी, हा मुद्दाच नाही आता आपला. म्हणजे आपण त्याच्या पुढे आलोय. तर एखादा असा साथीदार जो तुम्हाला त्याच्याच म्हणजे तुम्ही समान आहात ही भावना तयार करतो आणि ती मेंटेन करतो. म्हणजे नुसतं म्हणायला नाही की हो 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 तू माझी इक्वल आहेस आणि पण घरातला स्वयंपाक तू कर किंवा म्हणजे, आणि त्यात माझं म्हणणं नाहीये की ते दरवेळेला असंच असतं की म्हणजे ती मुलं वाईट असतात. अनेकदा तेच बघत मोठी झालेली असतात. तेच त्यांना माहित असतं की आयुष्य हे असं असतं. आपल्या पॉप कल्चरमध्ये तसं असतं. सिनेमा बघितला की हिरो हिरोईन म्हणजे ते डिवाइड्स तसे असतात. आता बदलल्या गोष्टी. म्हणजे आता पॉप्युलर कल्चरमध्ये रॉकी और राणी सारखी फिल्म येते आणि मग त्यातनं काहीतरी पॉप्युलर कल्चरमध्ये बोललं जातं. सो ते म्हणजे मी या अर्थी म्हणते की अगदी बेसिक मासेसना किती एक्सपोजर मिळालेलं आहे या गोष्टींचं, तर मे बी नसेल मिळालं तेवढं. सो मी काही म्हणत नाही की मुलं किती चुकीची असतात आणि दुष्ट असतात, पण एखाद्या व्यक्तीने स्वतःहून या गोष्टी शिकणं आणि मग त्या अंमलात आणणं हा एक खूप मोठा ग्रीन फ्लॅग आहे जे सुब्रत करतो. त्यामुळे त्याच्यातला तो एक मोठा ग्रीन फ्लॅग आहे. तू नोटीस केलेत का रे सुरत तिच्यातले रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग कधी? का ती ग्रीन फॉरेस्ट आहे काय तुझं म्हणणं? आहे, बरंच आहे. ग्रीन फॉरेस्ट एखाद दुसरं जसं परदेशात तुम्ही गेलात तर फॉल नावाचा एक सीझन असतो. त्यात कधी कधी काय आहे की हिरवी झाडच लाल होतात पानं गळण्याआधी, पण मग ती गळतात सुद्धा आणि मग परत हिरवी पानं येतात. तर तसं काही काही ऋतूंमध्ये सखीची जी ग्रीन फॉरेस्ट आहे ते थोडंसं रेड फ्लॅग मध्ये लाल होऊन जातं, पण ते परत गळून पडतं आणि मग पुन्हा त्याला हिरवी पानं फुटतात. क्या बात.